पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10% ज्या जागा कपात केलेल्या आहेत त्या भरणार का आणि त्याच्यावरती तात्काळ रोस्टर दुरुस्ती करा, हे जे काही मंत्रालयाच्या बैठकीमध्ये डिसिजन घेतलेलं आहे या संदर्भात हा व्हिडिओ आहे. जर तुम्ही 10% जागा कपात सेकंड फेजमध्ये भरण्यात याव्यात याची वाट पाहत असाल तर मात्र हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आहे. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि हो, सबस्क्राईब टू चॅनल, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीविषयीचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन चॅनलवरती मिळत राहील. 10% जागा कपात ही कोणत्याही एका कॅटेगरीसाठी गेलेली नाही आहे. सर्वांच मिळून एक लमसम 80%मधील 10% या जागा कपात केलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा सेकंड फेजमध्ये, आता पहिली फेज ऑलमोस्ट इंटरव्ह्यू राऊंडनंतर संपतच आहे, सेकंड फेजमध्ये जेव्हा त्या जागा येतील तेव्हा सर्वांनाच याचा लाभ होणार आहे. हे प्रथमतः आपण लक्षात घ्यायचं आहे. हिवाळी अधिवेशनमध्ये लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून आणि सोलापूरमध्ये जो काही रोस्टर घोटाळा झाला त्याच्यातून काही तथ्य बाहेर आलं आणि त्याच्यानुसार अशी मागणी करण्यात आलेली आहे की 10% या जागा कपात करण्यात याव्यात. आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की शिक्षक भरती 70% जागांवरच सेकंड टेटमध्ये करण्याची. 10% जागा कपात आहेत त्या कशासाठी करण्यात आल्या तर आपण पाहतोय की याच्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, आपले पडळकर साहेब आहेत, त्यांनीसुद्धा हा मुद्दा उचलला होता की बिंदू नामावली संदर्भात काही आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे 10% पदकपात करण्यात यावी आणि बिंदू नामावली दुरुस्त करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली होती. कारवाई करू आणि बिंदू नामावलीत जर काही फेरबदल झाला तर मात्र त्यासाठी 10% जागा कपात ठेवण्यात आलेल्या आहेत. आता हे सगळं झालं आणि त्याच्यावरती मंत्रालयामध्ये आजपर्यंत 2 मीटिंग लागलेल्या आहेत या संदर्भात. आणि आता पाहतोय की पहिल्या मीटिंगमध्ये जे काही उमेदवार आहेत, अधिकारी आहेत, ते उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु दुसरी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये 30 जुलै आहे. त्या मीटिंगमध्ये आपले पडळकर साहेब आहेत, त्यांनी 2 ऑप्शन ठेवलेले आहेत शालेय विभागाच्या समोर. त्याच्यामध्ये एकतर तात्काळ रोस्टर दुरुस्ती आहे किंवा बिंदू नामावली दुरुस्ती आहे, ती दुरुस्त करायची, किंवा सर्वच मागासवर्गीयांना त्यांच्या प्रपोर्शननुसार म्हणजे आरक्षणाच्या प्रपोर्शननुसार जागा शिक्षक भरतीमध्ये देण्यात याव्यात आणि 10% ज्या कपात आहे ती खुली करण्यात यावी. त्याचं रिझन असं आहे की आत्तापर्यंत 10% जागा कपातवरती मागासवर्गीय आयोगानं असं कोणताही खुलासा केलेला नाही आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाने आत्तापर्यंत अहवाल तयार करायला हवा होता, तोही झालेला नाही आहे. बरं, आयुक्त कार्यालयाचं काय तर आयुक्त कार्यालयातून प्रत्येक जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आले होते की तुमच्याकडे कुठे असा रोस्टर घोटाळा, बिंदू नामावली दुरुस्ती केली का किंवा झालं आहे का, तर त्या संदर्भात सर्व जिल्हा परिषदांनी काही रिपोर्ट्स पाठवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सोलापूरचं तर उदाहरण आपल्याला माहीतच होतं की त्याच धर्तीवरती हिवाळी अधिवेशनमध्ये तो मुद्दा गाजला होता आणि 10% पदकपात करण्यात आली. आता वास्तव काय आहे म्हणजे आत्तापर्यंत बैठकीमध्ये एवढंच ठरलं, इथून पुढे काय होऊ शकतं 10% बाबतीमध्ये. तर मित्रांनो, आता तुम्ही हे लक्षात घ्या की प्रथमतः या संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी अभियोग्यताधारकांना 6 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता आयुक्त कार्यालयातून, परंतु त्याच्यावरती एकही आक्षेप नोंदवला गेला नाही. ओके. दुसरी गोष्ट, आता आयुक्त कार्यालयातून जिल्हा परिषदांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो पाठवलेला आहे तिथून एक मागणी करण्यात आलेली आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये अशी रोस्टर घोटाळा आहे किंवा दुरुस्ती आहे त्या जिल्ह्याच्या जागा फ्रीज करून बाकीच्या जिल्ह्याच्या ज्या 10% आहेत त्या उपलब्ध करून देण्यात याव्या आणि त्यासाठी टॅब संस्थांना किंवा शाळा आहेत, नपा, मनपा, खाजगी, झेडपी, त्यांना उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी केलेली आहे. परंतु आता याच्यावरती जो फायनल निर्णय होणार आहे तो मात्र बैठकीमध्ये
आजच्या होऊ शकलेल्या नाही आहे. त्यामुळे आता येणारी बैठक आहे त्याच्यामध्ये शालेय विभागाचे शिक्षण मंत्री, नंतर सर्व झेडपीचे शिक्षण मंत्री असतील, शिक्षण अधिकारी असतील त्याच्यानंतर आयुक्त असतील आणि या सर्व, त्याचबरोबर मागासवर्गीय आयोगाकडूनचा अहवाल, सर्वांनी आपापला अहवाल घेऊन यायचा आहे. त्याच्यामध्ये आपले पडळकर साहेब असतील, गिरीश महाजन सर असतील, या सर्वांची एक बैठक लावली जाईल आणि त्याच्यातून फिक्स ठरवलं जाईल. तर आता या बैठकीतून काय कन्क्लुजन निघू शकतं पहा. या बैठकीतून जी पडळकर साहेबांची जी मागणी आहे की मागासवर्गीयांना त्यांच्या आरक्षणाच्या प्रपोर्शननुसार जागा द्या, तर आता त्या कशा अशा डायरेक्ट जागा द्या म्हणून देता येत नाही. त्यासाठी जागा क्रिएट कराव्या लागतात. त्यासाठी एकतर या जागा क्रिएट कराव्या लागतील आणि त्यासाठी दुसरी जी मागणी आहे की बिंदू नामावली दुरुस्ती तात्काळ करा. आता ह्या दोन्ही पण आहेत ना, त्या गोष्टी थोड्याशा क्लिष्ट आहेत. त्यामुळे आता कसं आहे की येणारी बैठक आहे ती निर्णायक ठरेल. त्याच्यामध्ये जर सर्वच अधिकारी उपस्थित होतील तर त्याच्यावरती फायनल डिसिजन घेण्यात येईल. ते अशा बिंदू नामावली दुरुस्ती नाही झालेली, त्यामुळे आपल्या मागासवर्गीय बांधवांना जागा येत नाही आहेत, तिथं लवकरात लवकर करण्यासाठी निर्देश दिले जातील. म्हणजे थोडक्यात काय की 10% पदभरतीचा मार्ग हा मोकळा झालेला नाही आहे आणि तो लगेच मोकळाही होणार नाही आहे. म्हणजे आता या संदर्भातील जो काही डिसिजन तो घेण्यात येईलच, परंतु ह्या ज्या जागा खुल्या होतील त्याला ऑलमोस्ट गणपती वगैरे येणार आहे हे तुम्ही धरून चाला. कारण कोणत्याही एका बैठकीत हा निर्णय होत नाही. त्याच्यानंतर आता या संदर्भातील कसं करायचं किंवा आपलं मागासवर्गीय बांधवांना कसा न्याय द्यायचा, त्यांना जागा कशा क्रिएट करायच्या, किंवा मग बिंदू नामावली रोस्टर दुरुस्ती जर करण्यात आली तर त्याला कंप्लीट एक 5-6 महिने अजून जातील. त्यामुळे मग ही जी 10% कपात पदभरती आहे त्याला दिवाळी येऊ शकते. आणि 10%मध्ये जे आपले उमेदवार आहेत, जे मुलाखती राऊंडमध्ये त्यांना माहिती आहे की आमचं होणार नाही आहे किंवा नाही झालं, त्यांना जी आशा आहे की माझं या 10%मध्ये काम होईल, त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे. त्यामुळे या पदभरतीचा मार्ग मोकळा करण्यात यावा. त्याचबरोबर 15 ऑगस्ट नंतर या संदर्भातील दुसरी बैठक होणार आहे. त्यामुळे आता हे सगळं जरी मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगत असले तरीसुद्धा वास्तव असं आहे की 10%चा मार्ग खुला करण्यासाठी आपले पडळकर साहेब आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, आयुक्त कार्यालयसुद्धा पॉझिटिव्ह आहे, शालेय विभागसुद्धा पॉझिटिव्ह आहे. परंतु त्याच्यावरती लवकरात लवकर जर निर्णय घेतला तर त्याचा फायदा टेट 2मधील उमेदवारांना होणार आहे. अन्यथा याचा फायदा टेट 3मधील उमेदवारांना होईल. हे वास्तव आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. चला तर मित्रांनो, याबद्दलचे अजून काही अपडेट्स असतील ते तुम्हाला नक्की चॅनल थ्रू कळतील. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग.